Dibili kalasto mi dibili, drobo dibili asli menasto. Which language is this? Albanese way. या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. नॉनव्हेजमध्येच मजा येते असं ना, व्हेजमध्ये सुद्धा बघा ना किती सात्विक पद्धतीचे वेगवेगळे आहार आहे. अंड्याची गरज आहे का आयुष्यामध्ये या केकसाठी? नाही. हे आईस्क्रीम बनण्याची प्रोसेस सुरू झाली. हे -15 डिग्री असतं. राम राम मित्रांनो, राशींमध्ये आपण मनसोक्त मटण खाण्याचा आनंद घेतला. शिप्पी आमटी खाल्ली, भिगवणचे मासे खाल्ले, पान खाल्लं. नंतर असं वाटलं की वेगळ्या ठिकाणी जावं, कारण आपली जत्रा एका ठिकाणी थांबणारी नाही. तर आपण आता आलोय कुठं? तर आपण आलोय आपल्या पुण्यात. शिक्षणाचं माहेरघर पुणं म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. तर आपण सुरुवात करूया दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीच्या दर्शनाने. मित्रांनो, पुण्यामध्ये आलो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. आलो इथपर्यंत देवाचं दर्शन घेणार आणि देवाला एकच मागणार, बाप्पा मला आणि माझ्या सर्व चाहत्यांना सुखी ठेव. भाऊ दर्शन झालं, धन्यवाद. जय गणेश. पुण्याची सुरुवात चांगली झाली आमची. आणि पुण्यामध्ये विशेष काय आहे म्हणजे की महाराष्ट्रातल्या लोकांना इथं आल्यानंतर खाण्यात आकर्षण वाटलं असं काय आहे पुण्यामध्ये? म्हणजे पुण्यामध्ये पुणे तिथं काय पुणे, उन्हे हो. तुम्ही 24 तास कधी या, तिथं खायची तुम्हाला भ्रांती राहणार नाही. आणि आम्ही तुमचा कार्यक्रम बघतो, दुसरं Thank काय you. बघत नाही मी. Dibili en lako base TV. Dibili kalasto mi dibili. सॉरी, Dibili sika kasto mi nibi. इंग्लिश येतं का तुम्हाला बऱ्यापैकी? इंग्लिश नाही. Which language is this? Albanese way. Albanese. Albanese way. समथिंग इंग्लिश. Dibili lamas to ba kibi extremo to ba absi obviously kablas to me. हा यस हे खाण्याचं हे करता का म्हणून? Food. Kabista. Double asti YouTube. हा Dibili sti masto. हा Drobo dibili asti menasto. लाईक यू. Dibili sti malasto ba TV. खाण्याच्या ठिकाणचे हे प्रोडक्शन ॲडव्हर्टाईज. खूप छान करता तुम्ही, खूप आवडलं. अरे वा लगा अक्कल घालवली आमची. खूप चालू कॉन्टेंट आहे तुमचा. राम शेठ, राम 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 राम. बोला. आम्हाला बेकरी प्रोडक्टचं खाण्याचा फार शौक आहे. बर नुसता आम्ही शौक करत नाही, तर आमच्या चाहत्यांना पण तो शौक दाखवतो. बरं. कुठं पूर्ण होईल. तर सकाळी नाश्त्याला प्रत्येकाला पाहिजेच कुठला तरी आयटम. येस. पण बिगर चहाचं खाऊ शकणं असं काय आहे म्हणलं, तर त्यांनी सांगितलं की खारी पॅटीस आहे इथं. हो. वा, गरमागरम आणि मधल्या भाजीची चव, खारीचा क्रंचीपणा आणि गरम चव, या सगळ्यामुळे वेगळीच लज्जत आली. ऐकून कल्पना केली होती त्याच्यापेक्षा चांगली माझी आली. आता पॅटीसचं पीठ जे आहे, कणिक मळल्यानंतर ती चपातीसारखी कणिक जी लाटावी लागते, त्याचं हे काम आहे. हे झाल्यानंतर आपली आखणी करून कट केले जातात आणि कट करून मग त्याच्यावर भाजी लावली जाते. आता हा पॅटीस जो आहे हा कच्चा आहे. हा आता अर्धा तयार होऊन आलेला आहे. आता हा भट्टीत जाणार. वर एक भट्टी आहे, खाली एक भट्टी आहे. वरच्या भट्टीचा दरवाजा उघडून कामगार हा पॅटीस आत सोडणार. हा हाफ बेक झाला की चेक केला जातो आणि परत आत सोडून परत पूर्ण बेक केला जातो. पूर्ण पत्रे लागतात. साधारण किती वेळानं तयार होईल आता हे? 40 मिनिटं लागेल. अण्णा, हा आपला बिगर अंड्याचा वाटी केक आता भट्टीला चाललाय. थोड्याच वेळात तुम्हाला गरम गरम वाटी केक खायला घालतो. अण्णा, हा आपला बिगर अंड्याचा वाटी केक आहे.
अंड्याची गरज आहे का आयुष्यामध्ये या केकसाठी? नाही तुम्ही नाही सांगा. आणि मध्ये आहे स्पॉन्जी. चॉकलेट केक बघू काका जरा आम्हाला. कोण म्हणेल का चॉकलेट केकला अंड्याची गरज आहे? अजिबात नाही. लहानपणीची इच्छा पूर्ण झाली. तुमचं आम्हाला चव आणि टापटीप एकदम आवडली. युनिक टेस्ट आहे. आमच्या फूड ब्लॉगमधलं पहिलेच आहे बेकरी आयटम दाखवण्याचं. बरोबर. तर त्याप्रमाणे आम्हाला समाधान झालं. धन्यवाद. तर मित्रांनो, पुण्यात यायचं आणि पुण्याचं प्रसिद्ध असं काय खायचं जर असेल तर पुणेरी मिसळ, चटपटीत मिसळ. आलोच आहे पुण्यात तर खाऊन पाहू मिसळ. नाव ऐकले श्रीमंती मिसळ. तर किती वर्षापासून आहे आपली ही परंपरा? पहिला आउटलेट हे टिळक रोडचं जे आहे हो. ते आम्ही 2018 साली चालू केलं आणि कर्वेनगरला माझं एक दुसरं आउटलेट आहे हां. ते आम्ही 2021 साली चालू केलं. तेव्हापासनं आमची मिसळ आणि त्याच्यामध्ये मग नंतर काही काही पदार्थ वाढवत गेलो. हां. आमचा बेसिकली उद्देश हा आहे की महाराष्ट्रीयन अल्पपहाराचे पदार्थ लोकांपर्यंत घरच्यासारख्या चवीने पोचवायचे. हो हो. त्या दृष्टीने आम्ही आमचे मेनू ठरवलेला आहे. ही कुठली मिसळ दिली ही मला? आता दिलेली आहे ही पुणेरी मिसळ आहे. हां. त्याच्यामध्ये बेसमध्ये बटाटा, मटकी, पोहे, हो. शेव, चिवडा आणि खोबरं, कोथिंबीर, टमॅटो असं हां, असतं. हां, हां. तो कट आहे तो पुणेरी आहे, तो ओल्या वाटणाचा कट. हां हां. नाव जसं ऐकलं ना, वाचलं तसं, खाल्लं पण तसं बास झाला मला पूर्णपणे. श्रीमंती. ती आता आहे कोल्हापुरी मिसळ. याची चव पुणेरीपेक्षा वेगळी आहे. ही थोडीशी त्याच्यापेक्षा तिखट असते. हां हां. चव खमंग आहे. कांदा भाजण्यामुळे फ्लेवर वेगळा हा, दिसतोय. वेगळा येतो बरोबर. हां, जाणवते चांगलं. एकदा माणूस ही खायला शिकला ना त्यालाच कळणार ह्यात काय चवीत फरक आहे, त्यात काय. ही उपासाची मिसळ आहे. त्याच्यामध्ये बटाट्याची उपासाची भाजी, खिचडी, 2 प्रकारचे चिवडे, दाण्याची आमटी असं असतं. आनंद असा आहे, एखादा म्हणतो मला मिसळ खायची होती तर माझा आता उपास आहे. हो कधी पण तुम्ही इच्छापूर्ती केली. हो. हा दडपे पोहे नावाचा आयटम आहे. त्याच्यामध्ये पोह्याचं मिरगुंड आहे, हां. पातळ पोहे आहेत, हो. भरपूर खोबरं आहे. हां. ह्याच्या बनवताना नारळाचं पाणी वापरलं जातं हो. आणि असे ते पोहे बनवले जातात. स्वाद थोडा थोडा वल्लेसारखा पोह्याचा बी आहे. खोबरं, कांदा सगळंच मिक्स केलंय. ह्याचं नाव सांगू शकत नाही कशी चव लागते ती, पण मजा येते. त्याला म्हणतात चिंच कोळाचे पोहे. ह्याच्यामध्ये नारळाचं दूध, चिंचेचा कोळ काढून घातलेला असतो, त्याला फोडणी दिलेली असते. हे जाड पोहे भिजवून मऊ केलेले आहेत. हा कोळ ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हे एकत्र करून खायचं. नारळाच्या दुधामुळं त्याला तेवढीच घनता हो. आपल्यातून टेस्टी झालं. अल्पवापार म्हणजे शेट तुम्ही, पण माझ्यासारख्याला वाटा नाही अल्पवापार. अक्का खाल्ल्यानंतर ते झोपणारच आहे. सगळ्याचा शेवट हा गोडाने झाला पाहिजे. हो. म्हणून खास महाराष्ट्रीयन पदार्थ खरवस. कुणाची गाय वियाली असेल किंवा म्हैस, आपल्या नशिबात होता तो खरवस. इथं आल्यामुळं आम्हाला खरवस सुद्धा मिळाला. परिपूर्ण आज आनंद झाला. काय गुळामुळं प्रॉपर तो आहे. धन्यवाद शेठ. नमस्कार. पुण्यात आलो, हो आनंद वाटला. हो. आणि माझी सगळ्यात इच्छा होती पुणेरी पोहे आणि पुणेरी मिसळ माझ्या चाहत्यांना दाखवायची. हो. त्याप्रमाणे आपण सांगितलेल्या पत्त्यावर अजूनही माझे चाहते येतील. धन्यवाद. Thank you. आमचा छंदच आहे, जिथं जाऊ तिथं खाऊ. थँक्यू. थँक्यू. काय बघता बघता पुणे बदललंय आपलं. मेट्रो काय, आधुनिक पद्धतीचे रस्ते काय, उड्डाणपूल काय केलेत. परंतु ह्या आधुनिकतेबरोबर जुनं लोप पावलं नाही बरं का. काही लोकांना आठवणत असेल की जुन्या काळात मासवाड्या कशा लागायच्या, त्याची चव कशी होती. जुन्या काळामध्ये शिंगुळ्या कशा होत्या उलग्याच्या. जुन्या काळामध्ये आपल्याला ती लापशी खायला मिळायची, ती कशी मिळायची. आजही आहे. मी तुम्हाला सगळ्याला चारणार आहे ती. तर चला माझ्याबरोबर हॉटेल वंदितामध्ये हे सगळं मिळतंय. आपण जाऊ आणि तिथं खाण्याचा आनंद घेऊ.
राम राम बोला की. बघून थांबले, वा वा वा. बघून थांबलं. युट्यूब बघतो ना. जिथे जाऊ तिथे खाऊ, हो बरोबर. पाहिलंय ना. हां, सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्रात कुठं कुठं काय काय खायला मिळतं हो. हे दाखवण्याची जबाबदारी माझी. वर जाताना काय येणार नाही, पैसा पाणी सगळं मागं राहणार आहे. सगळं मागं सोडून खाल्लेलं मागं राहतं का, पोटात जातं आपल्या. हा, ती कुणी काढून घेतं का, तेवढं आपल्या सगळं संगच येतं. चॅनलचं नाव काय आपल्या, जिथे जाऊ हा तिथे खाऊ. हो गुण आहे. सबस्क्राईब करा. हो. छान, धन्यवाद. मित्रांनो, आपण काय केले, यांना सगळे प्रकार आणायला लावलेत. आता आपण ते पदार्थ खाऊन बघू. काही जुन्या काळापासून तसे चालत आलेत आत्तापर्यंत, जे नवीन पिढीला बघायला पण मिळत नाही. खायचा विषय सोडा, बघायला मिळत नाही. आणि त्यातल्या कुठल्या पदार्थात मजा येईल का नाही, मी तुम्हाला सांगणार. ही कुठली थाळी? ही मासवडी थाळी, मासवडी. आणि ही थाळी पाटवडी थाळी. पाटवडी. आता ही पाटवडी आणि मासवडी दिसायची सारखीच दिसते, फरक काय? त्याच्यामध्ये सारण असते ती ह्याच्यामध्ये भरले सारण. हो, खोबऱ्याचं आणि याचं हा 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 हा. बाजरीची भाकरी ही दिसती. आणि ही शाकभाजी. शाकभाजी म्हणजे काय असते? हरभरा, वांग, बटाटा, मटकी मिक्स असते. आणि हे शेवपापडी मिसळ. शेवपापडी मिसळ. आणि ही निस्ते लापशी. लापसी प्लेट. कशा कशाची ती? गहू आणि कशाची? गुळाची? गहू, गुळ, काजू, मनुके, खोबरं. ड्रायफ्रूट. हो. मित्रांनो, नॉनव्हेजमध्येच मजा येते असं नाही, व्हेजमध्ये सुद्धा बघा ना किती सात्विक पद्धतीचे वेगवेगळे आहार आहे. एका गोठ्यात तर संपली. ह्यांच्याकडे मिळते का नाही पण अजून संध्या कोणा ठोक वाट. बरं बघू, ही खाऊन घेतलं परत मागू. लई दिवसांनी ओळखीच वाटते. मित्रांनो, तुमच्या आजीच्या काळात नक्की हाच पदार्थ होता. अंड्याच्या मध्ये बदक असतो बघा, अंड्याच्या मध्ये तसं मधलं चारण लागते. भाजी गिरवी रस्सा कशाची काय माहीत नाही, पण हे जुन्या काळातल्या पाटा वरवंटा, त्या काळातल्या मसाल्यासारखी चवय व्हायची. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, भोगी. जवळ तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि अशी मिक्स चवय असते भाजी, त्याला आम्ही खेंगाट म्हणतो. सेम खेंगाटची चवय याला. ही शेव पापडी मिसळ म्हणजे याच्यामध्ये पापडी बी आहे, याच्यामध्ये शेव बी आहे. पावामुळे ह्याची लज्जत वाढे. आधुनिक पद्धत आली ह्याच्यामध्ये. आणि एक मसाला ह्याचा वेगळा आहे. मिसळी मी अनेक ठिकाणी खातो, प्रत्येक ठिकाणी त्या मिसळीत काहीतरी वेगळा इव्हेंट आहे, पण आपल्यातून टेस्ट आहे बरं का. ही पाटवडी. पाटवडी आणि मासवडीमध्ये काय फरक? पाटवडी म्हणजे प्लेन आहे, मासवडीच्या मध्ये सारण आहे, ती जाड आहे. परत माझी आली अप्रतिम. आता आपण लापशीची चव घेऊ. गोड आहे, विलायचीचा सुगंध आहे याच्यामध्ये. त्याच्या जोडीला हे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत, त्याच्यामुळं खाण्याची लज्जत वाढती. प्रोटीन वाढतं शरीराला, गुळ चांगला असतो शरीराला. नमस्ते मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खत्री बंधू यांचं आईस्क्रीम आणि मस्तानी एकमेव हे थंडगार उन्हाळ्यामध्ये खाण्याचं ठिकाण आहे. तर त्यांची मस्तानी आणि आईस्क्रीम आपण खाणार आहोत. नुसतं खाणारच नाही तर ते कसं बनतं हे सुद्धा आपण पाहणार आहे. कुठले कुठले फ्लेवर आहेत आईस्क्रीमचे? आहेत आता सध्या रिअल मँगो चालू आहे, बर, रिअल स्ट्रॉबेरी चालू आहे. वा. सगळ्यातले एक एक चमचे ह्यातला द्या. आमचं प्रॉडक्ट हे प्युअर डेअरी प्रॉडक्ट आहे. हां, आम्ही गॅरंटेड कस्टमरला सांगतो की तुमच्या उपवासाला सुद्धा आमचं आईस्क्रीम चालणार. हो. बिकॉज तुमचा उपवास मोडला तर पाप आम्हाला लागेल, तुम्ही बिंदास्त खा.
शेठ ही कुठली मस्तानी? हा आपला मँगो ब्लास्ट आहे. हा. हा सीझनल असतो. बर. आणि आता आपण जे पुण्यात आपल्याला आवडतं की हापूस आंबा आवडतो. हो. तर हापूसची आणि मँगो मस्तानीची जी हो. गंमत असते ती एकत्र कशी जमावी, हा. तर हे आपण खत्री आपण ट्राय करतो. हो. आणि हे तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही खाऊन बघा. बर. कुठल्याही सीझनमध्ये आंबा खायला भेटतोय, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आहेत, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एनर्जी येणार आहे तुम्हाला. असं घट्ट पण तेवढं आहे आणि सॉफ्ट बी तेवढं आहे. अरे वा वा वा, हे तर ऋषीमुनींच्या आश्रमात गेल्यासारखं झालं. जे काही निसर्गाने दिलंय त्याचाच वापर केलाय तुम्ही. बरोबर. हे कुठलं आईस्क्रीम शेट? हे फ्रेश टेंडर कोकोनट आईस्क्रीम आहे. हा, नैसर्गिक भांड, याला कुठलंही प्लॅस्टिक नाही, कुठला धातू नाही, पूर्णपणे चमच्या लाकडी आणि नारळाचं भांड. पैलवानांनी आणि बॉडी बिल्डरनी आम्ही खाल्लं तर चांगलंच आहे, त्यांना जास्त गरजेचं आहे. आनंद वाटला शेट, आलो तर आजचा दिवस आमचा छान गेला. धन्यवाद. तर मित्रांनो, हे खत्री बंधूंचं आईस्क्रीम मस्तानी बनतं कसं, त्याचे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे थोडक्यात आईस्क्रीमचा कारखाना आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण खाद्यप्रबंधी करत असताना कोल्हापूर झालं, सातारा झालं, आज पुण्यात आहे. बऱ्याच दिवसापासून ऐकलं होतं खत्री बंधूंचं आईस्क्रीम खायचं, किंवा खाल्ले आम्ही दुसऱ्या ठिकाणी खाल्ले, पण प्रत्यक्ष प्लॅन्टवर येण्याचा आज योग आला. आणि त्याचे प्रमुख गिरीश सर आम्हाला आज योगायोगाने भेटले. नमस्कार. तर सर, आम्हाला जी माहिती घ्यायची होती, कुतूहल आहे की आपली क्वालिटी आहे हे सांगायची कोणाला गरज नाही, क्वालिटी सांगावं लागत नाही, ती खाऊनच कळते लोकांना. पण प्रत्यक्ष आमची अशी इच्छा की जसं आम्हाला जे माहिती मिळते आमच्या चाहत्याला पण मिळालं पाहिजे. तर सर, ही किती वर्षापासून आपण हे सुरू केलं, जनतेला ही तुमच्याकडचं आईस्क्रीम पुरवायचं? त्या मामाकडं आईस्क्रीमचा व्यवसाय होताच. मग काय 8वीच्या सुट्ट्या लागल्या हां. की लगेच जुन्नरला मामाकडे 8 दिवस. बरं. मग मामाच्या इथले जे खराब झालेले मशीन होते, हां. त्यातला हा पार्ट ज्यातला चांगला आहे तो घे, दुसऱ्यातला दुसरा पार्ट घे, असं करत एक पॉट पूर्वी हाताने आईस्क्रीम जे घोटायचं बर्फ आणि मीठ टाकून, तसा पॉट मामाने तयार करून दिला. 89 साली शिवरात्रीच्या दिवशी मी विठ्ठल मंदिरच्या इथं 5 लिटर आईस्क्रीमचं दूध, म्हणजे 5 लिटर दुधाचं आईस्क्रीम, ते दूध सुद्धा आम्ही उसने पैसे घेऊन आणले होते. पहिल्या दिवशीची विक्री आमची 9 रुपये. आणि त्या दिवशी जे कस्टमर खात होते ते म्हणत होते की आईस्क्रीम छान आहे पण गोड, म्हणजे सजेशन येत होत्या. आणि पब्लिकच्या सजेशन घ्यायच्या, त्या घरी सांगायच्या आणि लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं करत करत वाढलं. आज 29 फ्रँचायझी आहेत आमच्या महाराष्ट्रावर. अजून काही पाईपलाईन मध्ये आहेत आणि खूप चांगला व्यवसाय चालू आहे. ह्याला वेंचुरी म्हणतात. फक्त बेसिक दूध जे बनवायचं आपल्याला, गोड साखर टाकणं, व्हाईट बटर, मिल्क पावडर, हे सगळं याच्यामध्ये टाकायचं. पंपच्या साह्यानं हे सगळं या पाईपद्वारे याच्यामध्ये टाकलं जातं. 1500 लिटर दूध ॲट अ टाइम गरम होतं 80 डिग्री पर्यंत. त्याचं डिग्री वगैरे इथं दिसतं. होमोजेनायझर म्हणून ही एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये काय होतं, तर साखरेचे क्षार असतात, मिल्क पावडरचे क्षार असतात. तर या इथं दूध एका छोट्या बॉलमधून इतक्या प्रेशरने फेकलं जातं आणि ते या प्लेटवर आपटतं. ते आपटलं, त्याचं प्रेशर एवढं असतं की आपण हात जर मध्ये घातला तर हातातून दूध आरपार जाईल. हा चिलर आहे, 60 डिग्री पर्यंत दूध यातून बाहेर येताना असतं. इथं डायरेक्ट ते 5-6 डिग्री पर्यंत थंड होतं. याच्यामध्ये कडेला गार एकदम होतं चालू. आणि असं दूध त्यात ओतल्यानंतर याच्यामध्ये साधारण पाऊण तासामध्ये हे आईस्क्रीम घट्ट होतं. आता आईस्क्रीम बनण्याची प्रोसेस सुरू झाली. आईस्क्रीम इथून बाहेर येतं. हे हार्डनर आहे, -35 डिग्री टेम्परेचर आहे, बर्फ बांधण्यासाठी. त्याच्यामध्ये हे सगळे बॉक्स भरून ठेवले जातात असे लावून. जसं आता लागेल 50 बॉक्स मँगो, 50 बॉक्स गुलकंद काढायचे आणि द्यायचे. हे -15 डिग्री असतं. फ्रीजमध्ये शिरल्यालाच बास होते.